आणि आता एक नजर टाकूयात मुंबई आणि उपनगरातल्या न्यूज टॉप 9 वर। मुंबईच्या मध्य रेल्वेची विनापरवाना फेरीवाल्यांवरती कारवाई। रेल्वे परिसरामध्ये अतिक्रमण करणाऱ्या विनापरवाना फेरीवाल्यांविरोधात रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडवर। पनवेल महापालिका क्षेत्रातील पाण्याची चिंता मिटणार। कुंडलिका नदीचे 517 MLD पाणी आरक्षित ठेवण्यासाठीचा प्रस्ताव। मुंबई विमानतळावरती प्रवासी विसरलेल्या 41,000हून अधिक वस्तू दाव्यांविना पडूनच प्रवाशांची संख्या वाढली, त्यामुळे वस्तू हरवण्याचं प्रमाणही वाढलं। नवी मुंबईच्या तळोजामध्ये उद्योगांना प्रक्रिया केलेलं पाणी मिळणार। सिडको आणि MIDC मध्ये करार। अन्न भेसळी विरोधात अन्न आणि औषध प्रशासनाची मोहीम। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बेकरी मद्य उत्पादकांवरती FDAची करडी नजर। कल्याणमध्ये अट्टल गुन्हेगाराला सापळा रचून अटक। पोलिसांकडून आरोपीची धिंड। परिसरातील नागरिकांना त्रास देणं, तरुणांना मारहाण करणं यासारखे गुन्हे त्याच्यावर दाखल। स्वामित्व हक्क असलेली गाणी वाजवण्यास मनाई। उच्च न्यायालयाचा फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेडला अंतरिम दिलासा। 400हून अधिक गाणी वाजवण्यास मज्जाव। नवी मुंबईतल्या APMC मार्केटमध्ये गोल्डन सीताफळाची आवक वाढली। सीताफळाला 30 ते 60 रुपये प्रति किलो भाव। खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी। डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये नो पार्किंगमध्ये पोलिसांकडून वाहनांची पार्किंग। नागरिकांमध्ये नाराजी। परिसरात पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी।